आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता तुम्ही उतरा खाली आणि नवऱ्याच्या पाय पडून घ्या. हा, हे बरोबर आहे सुंदरी. हे बघ, ही आपली फार जुनी परंपरा. तुला आता कसं आहे, नवऱ्याच्या पाया तर पडावेच लागतील. हा, चलो चलो कौन पाया पडायला. अरे हे तर रेकॉर्ड झालं पाहिजे, कॅप्चर झालं पाहिजे. सुगंधा सुगंधा, हे तर शूट करावं लागेल तुला. कमोन कमोन कमोन. चलो 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 लवकर, कमोन कमोन कमोन. पाया पडायचे तुला, नवऱ्याच्या पाय पडा. सगळ्यांना आज दाखवून दे, आय एस कलेक्टर झाली म्हणून काय तू आपली परंपरा सोडलेली नाहीये. लेडीज अँड जेंटलमॅन, बघा हाच तो क्षण. कलेक्टर मॅडम माझ्या पाया पड. अरे हे कशाला ओझं घेते, मी पकडून तुला बरं वाटत. अगं मूर्ख आहेस का तू, मस्करी केली मी. हे घे पकड. आणि अगं बाज झालं, एवढा व्हिडिओ नाही काढायचा आपल्याला, पण छान झाला ना व्हिडिओ. सुंदरी तुला सांगतो, खूप मस्त रेकॉर्ड झाला व्हिडिओ. काय ग, काय विचार करतेस? असा नवरा 7 जन्म काय, 1 जन्म बी कोणाला मी नाही मिळाला पाहिजे. नाही मिळाला पाहिजे, नाही मिळाला पाहिजे. जाऊ दे ना सुंदर, तो सगळा आपला भूतकाळ झाला, त्या सगळ्या जुन्या आठवणी झाल्या. आता ते सगळं आठवून काय मिळणार आहे आपल्याला? आणि त्या क्षणाला तू काय चुकीचं केलं होतं? हे खरंय की त्या क्षणाला मला प्रचंड राग आला होता, अपमान फील झाला होता. पण आता विचार करतो तर असं वाटतं की बरं झालं ते सगळं झालं. पुढं का होईना त्या सगळ्या पापातून तरी मुक्तता मिळाली मला. आणि तसंही तो भूतकाळ होता. तो आदित्य वेगळा होता आणि हा आदित्य वेगळा आहे. आणि आता ही जी सिच्युएशन आहे ती सुद्धा नवी आहे. मॅडम तुम्हाला एक गोष्ट कळली आहे? 7 जन्म, अहो 7 जन्म आता आपल्याला एकत्र राहावं लागणार आहे. सुंदरी आणि आदित्य 7 जन्म. अहो जमणार का तुम्हाला? फक्त 7च? ठीक आहे, चला चला निघूया. चला येतो आम्ही. हा, अरे चला पटापट उरका. काय करता तुम्ही? बजा ए पिपाणी, अरे भूमिपूजन तोंडावर आलंय. अरे घाई करावं लागेल, नाहीतर मुजुमदार साहेब ओरडतील आपल्यावरती. अहो साहेब, मला बाजा म्हणतात. तुम्ही कसलीच काळजी करू नका, भूमिपूजनाची तयारी अगदी जोरात झाली. काय पाटील, भूमिपूजनाचा कार्यक्रम जोरात चालू आहे. मग तू काय इथं अपशकून करायला आला का? तुझं काय काम इथं? तू कशाला आलास? अरे तुला आठवण करून द्यायला आलोय. कशाची? हे ऑफिस तुझं नाही, ग्रामपंचायतीचं आहे. तू सरपंच आहेस, मालक नाहीस. तुला भेटायला कोणतरी आले.